नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 जून 2019 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. सत्य शोधनासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय. पर्याय क्रमांक ए प्लेटो, पर्याय क्रमांक बी सॉक्रेटिस, पर्याय क्रमांक सी फ्रोबेल आणि पर्याय क्रमांक डी हर्बार्ट. तर सत्य शोधनासाठीची संवाद पद्धती ही सॉक्रेटिस यांनी दिली. पुढील प्रश्न 7वा. जर एकचल नामांकन श्रेणीवर नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर इंटरवल स्केलवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती टिंबटिंब ही असेल. पर्याय क्रमांक ए प्रायोगिक पद्धती एक्सपेरिमेंटल मेथड, पर्याय क्रमांक बी व्यक्ती अभ्यास पद्धती केस स्टडी मेथड, पर्याय क्रमांक सी तिर्यक छेदात्मक पद्धती क्रॉस सेक्शनल मेथड आणि पर्याय क्रमांक डी सहसंबंध पद्धती कोरिलेशन मेथड. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रायोगिक पद्धती. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही प्रायोगिक पद्धती असेल, एक्सपेरिमेंटल मेथड. पुढील प्रश्न 8वा. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस? पर्याय क्रमांक ए तपासणी क्षमता टेस्टॅबिलिटी, पर्याय क्रमांक बी वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी, पर्याय क्रमांक सी गुंतागुंत कॉम्प्लेक्सिटी आणि पर्याय क्रमांक डी संबोध स्पष्टता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुंतागुंत. प्रश्न काय विचारले एकदा पूर्ण लक्ष द्या की खालीलपैकी चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही हा प्रश्न विचारलेला आहे. हे गुंतागुंत हे एक चांगल्या हायपोथेसिसचं किंवा परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाहीये. ती तपासणीक्षम किंवा वस्तुनिष्ठता आणि संबोध स्पष्टता हे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत. फक्त गुंतागुंत हा पर्याय चुकीचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. पर्याय क्रमांक ए 21, पर्याय क्रमांक बी 16, पर्याय क्रमांक सी 26 आणि पर्याय क्रमांक डी 11. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 26. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक हे 26 असेल. पुढील प्रश्न 10वा. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब म्हणतात. Using someone else's research without due acknowledgement is called as. पर्याय क्रमांक ए कॉपीराइट, पर्याय क्रमांक बी वाङ्मय चौर्य प्लेगॅरिझम, पर्याय क्रमांक सी प्रकाशन पब्लिकेशन आणि पर्याय क्रमांक डी स्वामित्व हक्क पेटंट. तर दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास
वाङ्मय शौर्य प्लेगॅरिझम म्हणतात. पर्याय क्रमांक बी वाङ्मय शौर्य. जर दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरले तर त्यास आपण वाङ्मय शौर्य असे म्हणतो. तर हे होते 2019 या वर्षामधील सेट परीक्षेतील संशोधन अभियोग्यता या घटकावर विचारलेले प्रश्न. धन्यवाद.